नमस्कार, एसएन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। काही दिवसांपूर्वीच मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथे एका 3 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्गुणपणे खून करण्यात आला होता। मात्र ही घटना ताजी असतानाच मालेगाव शहरामध्ये पुन्हा एकदा अशाच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे। यामुळे महाराष्ट्र हादरला आहे। डोंगराळ्यातील घटनेच्या जखमा अजूनही ताज्या असतानाच या घटनेमुळे मात्र समाज मनामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। एका 14 वर्षीय मुलीवर 54 वर्षीय नराधमानं लैंगिक अत्याचार केला। पोलिसांनी संबंधित नराधमाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र या घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे। या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगाव शहरातील ही सुन्न करणारी घटना तेवढीच संतापजनक आहे। एका 54 वर्षीय नराधमानं एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला रस्त्यात गाठलं आणि तिला फूस लावून आपल्या दुचाकीवर पळवून नेलं। दुचाकी सुसाट पळवत नेत त्याने संबंधित मुलीला मालेगाव शहराच्या बाहेर असलेला गिरणा धरणावर नेलं आणि संबंधित मुलीवर त्याने अत्याचार केला। दरम्यान पीडित मुलीने स्वतःच्या बचावासाठी परिसरातील नागरिकांकडे पाहून आरडाओरड सुरू केली। स्थानिक नागरिकांना या पीडित मुलीची हाक ऐकल्यानंतर त्यांना शंका आली आणि संबंधित नागरिकांनी ह्या आवाजाच्या दिशेने धाव घेत संबंधित 54 वर्षीय नराधमाला प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी पकडला। ह्या नराधमाच्या तावडीतून मुलीची सुटका देखील नागरिकांनी केली। त्यानंतर नागरिकांनी संबंधिताला चांगला चोप दिला। पोलिसांना बोलावून 54 वर्षीय नराधमाला पोलिसांच्या ताब्यात दिले। पोलिसांनी संबंधिताला अटक केली असून त्याच्या विरोधामध्ये पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तालुक्यातील डोंगराळ येथील घटना ताजी असतानाच मन सुन्न करणारी घटना मालेगाव शहरात घडल्यामुळे परिसरात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे। संबंधित नराधमाला फाशी द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। एसएन न्यूजसाठी प्रतिनिधी मालेगाव। धन्यवाद।